राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक ही आता 23 एप्रिलला त्याचं मतदान होणार आहे आणि अर्ज भरण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे. परंतु आता या निवडणुकीसाठी योग्य उमेदवार कोणता आणि यामध्ये आता खरोखरच कुणाला निवडून द्यावं या संदर्भामध्ये थोडा सर्वे केला असता असा कोणता माणूस आहे की जो या निवडणुकीसाठी आमदारकीला पात्र आहे आणि ज्याचं खरोखरच या तीनही तालुक्यात म्हणजे नगर तालुका, त्यानंतर पाथर्डी तालुका आणि त्यानंतर आपला राहुरी तालुका, हे 3 तालुक्याचा हा एक मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये राहुरी मंडल, वांबोरी मंडल, त्यानंतर महसूल मंडल, देवळाली प्रवरा, टाकळी महसूल मंडळ, ब्राह्मणी महसूल मंडळ, सातरळ महसूल मंडळ, ताराबाग महसूल मंडळ, सावेडी महसूल मंडळ, कापूरवाडी महसूल मंडळ, नालेगाव महसूल मंडळ, भिंगार महसूल मंडळ, जेऊर महसूल मंडळ आणि करंजी महसूल मंडळ आणि मिरी महसूल मंडळ इतकी महसूल मंडळातली गावं येतात. आता या गावामध्ये फिरून जेव्हा चाचपणी करण्यात आली तेव्हा जेव्हा ह्या अरुण तनपुरे यांचं नाव पुढे यायला लागलं. अर्थात प्रत्येक वेळेस आता एकच म्हणजे टिळा लावायची आपल्याकडे पद्धत आहे, तो नाही तर त्याचा मुलगा, नाही तर त्याचा एकच एक मुलगा. परंतु वस्तुस्थिती हे अरुण आपले तनपुरे जे आहेत तर हे एक फार चांगल्या पद्धतीचे, चांगल्या व्यक्तिमत्वाचे आणि आमदार म्हणून फार मोठं कार्य करणारे किंवा खरोखरच आमदारकीची काहीतरी आपण ज्याला हे म्हणू की आमदारकीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघाचं भवितव्य करणारे हे एकच एक खूप व्यक्तिमत्व म्हणजे कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. यांना सत्तेचा मोह नाही आहे, यांना कशाचाही मोह नाही आहे आणि हे आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजे जे बापूजी तनपुरे होते त्यांच्याप्रमाणेच हे निष्पक्ष आणि यांना कुठल्याही सत्ताधारी पक्षाची यांना काही गरज नाही आहे. आता हे फक्त आणि फक्त लक्ष्मणासारखेच या प्रसादच्या पाठीमागं राहिलेले आहेत एवढंच. परंतु जेव्हा आम्ही बापूजी तनपुरे यांची 1978ला त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, निवासस्थान म्हणजे छोटंसंच घर आहे त्यांचं आपल्या तनपुरे गल्लीमध्ये, तर त्यावेळेस हे आपले बाबूराव तनपुरे म्हणजे त्यांना दादासाहेब म्हणायचे, तर ते दाढी करत होते स्वतःच्या हाताने आणि बरेचसे काही प्रश्न होते माझे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारत होतो. तर त्याच वेळेस अगदी जवळपणे त्याने कुणालाही तिथं बोलवलं, म्हटले अरुण इकडे ये आणि हे आमचे पत्रकार मित्र आहेत, यांना थोडं सहकार्य करा, हे लेखक मित्रमंडळी आणि यांचं थोडं सहकार्य करा. तेव्हा हे अरुण अशा पद्धतीने अगदीच त्यांच्या जवळचे होते. त्यांनी कधी सत्तेत हिस्सा मागितला नाही, वाटा मागितला नाही, ते एका बाजूला कायमस्वरूपी राहिले. परंतु आता मात्र राहुरी कारखान्याच्या संचालक मंडळावर आणि चेअरमनपदी एक त्यांची निवड झाली, पक्ष बदलून एक भाग. पण 2002 पासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीवर चांगल्या पद्धतीचं काम करत होते आणि त्यांचं हे जे कामच आहे हे त्यांना आमदारकीकडे घेऊन जाणार आहे. बऱ्याच लोकांना जेव्हा विचारणा करण्यात आली की या मंडळामधील जे लोक आहेत, तर त्या लोकांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आमचे बाजार समितीचे जे सभापती आहेत राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे, ते आम्हाला फक्त योग्य उमेदवार वाटतात. कारण पुणे अहिल्यानगर आणि मनमाड हा रस्ता जो आहे तो नगर मनमाड रस्ता अद्यापपर्यंत व्यवस्थित झालेला नाही. पहिली गोष्ट, किती वेळ आमदारकी केली, किती लोकांनी खासदारकी केली, कुणाला त्याच्याविषयी काही नाही आहे. त्यानंतर आपला एकंदरीत राहुरीमधील जो प्रश्न आहे अद्यापपर्यंत रस्त्याचा किंवा इतर सगळ्या म्हणजे अतिक्रमणाचा तो व्यवस्थित सुटलेला नाही आहे. मग सुरेश येवले त्यावेळेस नगराध्यक्ष झालेले असोत किंवा भास्कर भुजाडी पाटील झालेले असोत वा अन्य कुणी झालेले असोत, पण
ही नगरपालिका ताब्यात असून देखील जे राहुरीचं जे हे करायचं होतं म्हणजे आपण ज्याला म्हणू विकास, तो तशा पद्धतीने झालेला नाही. अगदी राहुरी खुर्द आणि राहुरी बुद्रुकमधील पुलाचा प्रश्नही तो तसाच पडलेला आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये काही विशेष अशी नवीन सुधारणा अशी झालेली नाही. त्यानंतर हा मल्हारवाडीकडे जाणारे रोड आणि बाजार तळावरून तिथे अद्यापर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो आहेच. आता कोर्टाकडं एक वेगळा प्रकारचा भाग केलेला आहे, तो तसा पडलेला. म्हणजे नगरपालिकेने आणि बाजार समितीने किंवा इतर आमदार खासदारांनी अद्यापपर्यंत राहुरीच्या विकासासाठी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत किंवा रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण वगैरे त्या प्रमाणामध्ये केलेले नाही. आणि तालुक्यामधील जर कामं आपण अगदी बघितले तर सोनगाव सातरळपासून तर इकडं तुमच्या देहरेपर्यंत बघू आपण किंवा हे घाट जो आहे ह्या घाटापर्यंत आपण बघू तर हा जो प्रकार आहे करंजी घाटापर्यंत म्हणजे संपूर्ण किंवा मिरीपर्यंत असो किंवा एक भिंगार म्हणजे आता जे उमेदवार उभे राहणार आहे तिथं तर तेथे तीच परिस्थिती आहे. म्हणजे फार मोठा विकास असा केला नाही. हे केवळ आर्थिक सत्ताच्या लोभाने निवडून आलेले असं वाटतात. आणि प्रत्येक वेळेस या प्राजक्त तनपुरे यांच्यावर मध्यंतरी 500 एकर जमीन खरेदी केल्याचा मध्यंतरी मंत्रिपद दिलं होतं त्यावेळेस त्यांना, तर त्यांच्यावर तशा पद्धतीचा आरोप झालेला होता. अर्थात ते सत्य असत्य काय माहीत नाही आहे, परंतु त्यांची आमदारकी देखील तशा पद्धतीने झालेली होती. त्यामुळं आता ह्या नगर तालुक्यामधून त्यांचे जे म्हणजे जावई आहेत तर ते कदाचित त्यांना सहकार्य करतील एवढीच एक परिस्थिती आहे. आणि राहुरीमधून शेवटी जे पूर्वीचे जे आमदार आहेत की ज्यांचा आज त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झालेली आहे त्यांच्या चिरंजीवांना ही जागा देऊन त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणामध्ये केले जात आहेत. आता वस्तुस्थिती यामध्ये जर लक्षात घेतली तर आपल्याला एक महत्त्वाचा रस्ता किंवा महत्त्वाचे रस्ते, पाणी पुरवठा किंवा इतर जे भाग आहेत तर ते देखील अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीने सुटलेले नाही आहेत. पण ही अरुण तनपुरे ही जी व्यक्ती आहे ही मतदारसंघामध्ये आता त्यांच्याकडे सत्ता देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असाही प्रकार आता प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक शेतकऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी ऐकायला मिळालेला आहे. आणि तो सर्व असंच परत आपल्याला सांगता येतं की जर समजा हे अरुण तनपुरे आता ते तर सत्तालोभी नाहीतच नाही आहेत, त्यांना त्याची कशाची गरज नाही आहे अशा पद्धतीने राहतात ते. पण जर समजा यांना जर उमेदवारी दिली तर ते 100% निवडून येतील आणि येथे तुमचा एकंदरीत दुःखाचा किंवा याच्यामध्ये सहानुभूती वगैरे जो प्रश्न आहे तो पण इथे राहणार नाही आहे. तर आता बघू 6 तारखेपर्यंत त्यांनी अर्ज भरला तर ठीक आहे, नाहीतर नेमकी परिस्थिती जे काय होणार आहे ते बहुसंख्येत ठरलेले आहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावेळी सांगितले की या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हा सर्वे जर समजा लोकांनी जर मनावर घेऊन यावर कार्य जर केलं तरच हे अरुण हे तनपुरे हे जर उभे राहिले इलेक्शनला तर निवडून येऊ शकतात अशी एक म्हणजे संधी किंवा परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमचं हे ATM निवडणं चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.